बेरोजगार युवकांच्या हिताच्या मागण्यांसाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी BSNL टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा देताच पोलीस प्रशासन अलर्ट झाले। 28 ऑगस्टला आंदोलन होणार तोच पोलिसांनी टॉवरसह जिल्हाधिकारी कार्यालयाभोवती तगडा बंदोबस्त तैनात केलाय। आंदोलनाकरिता सतीश पवारसह कार्यकर्ते टॉवरच्या दिशेने निघाले असतानाच जिल्हा कचेरी समोर पोलिसांनी कार्यकर्त्यांना पकडले। यावेळी प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडलाय। बहुजन युवा आघाडीच्या माध्यमातून सूचित बेरोजगारांवर जे काही सातत्याने अन्याय या जुलमी सरकारकडून होत आहेत, या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये जे काही आंदोलन करत आहोत त्याचा एक टप्पा आज आम्ही पूर्ण केलेला आहे। याच्या अगोदर देखील आम्ही पत्रव्यवहार, संवैधानिक मार्गाने यांना निवेदन, धरणे आंदोलन आणि गेल्या 14 तारखेचा महाविराट मोर्चा या बुलढाण्यामध्ये आम्ही काढला, परंतु हे प्रशासन झोपलेलं आहे। या प्रशासनाने कुठल्याही प्रकारे सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिला नाही। त्यामुळे आम्हाला नाईलाजाने आज या ठिकाणी जे मध्यवर्ती वस्तीमध्ये जिथे एका बाजूला जिल्हाधिकारी कार्यालय आहे, दुसऱ्या बाजूला न्यायपालिका आहे, तिसऱ्या बाजूला पोलीस अधीक्षक कार्यालय आहे, अशा मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या BSNL टॉवरवर चढून आम्ही या सरकारचा निषेध व्यक्त करणार होतो। परंतु पोलिसांच्या माध्यमातून ज्या काही सूचना आम्हाला आल्या की आम्ही तुमच्याबद्दल सकारात्मक माहिती राज्य शासनाला कळवलेली आहे आणि ते सुद्धा यावर सकारात्मक निर्णय घेण्याच्या भूमिकेमध्ये आहेत, तुर्तास आपण ते आंदोलन पुढे ढकलावं म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्या विनंतीला मान देऊन आता कलेक्टर मॅडमला, विस्फूर्ती मॅडमला या ठिकाणी भेटलो, त्यांची भेट घेतली। त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं, परंतु आम्ही या आश्वासनावर काही दिवसच थांबणार। आम्ही उद्या सकाळपासून 1 लाख स्वाक्षरी अभियान या उपक्रमाला देखील सुरुवात करत आहोत आणि या जिल्ह्यामध्ये जेवढे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत त्या सर्वांच्या स्वाक्षरीने येत्या 3 सप्टेंबरला बुलढाण्यामध्ये होत असलेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमामध्ये ते निवेदन आम्ही पोलिसांच्या व्हॅनमध्ये, त्यांच्या गाडीमध्ये तिथपर्यंत पोहोचवणार आहोत। आणि त्यानंतरही या राज्य सरकारने, या शासनाने जर सकारात्मक निर्णय घेतले नाहीत, विद्यार्थ्यांवरचे अन्याय अत्याचार थांबवले नाहीत, तर मात्र नाईलाजाने आम्हाला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावं लागेल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे शासन आणि प्रशासन असेल। आमच्या ज्या मागण्या आहेत ज्यामध्ये यांना स्थानिक विद्यार्थ्यांच्या पसंती क्रमाप्रमाणे त्यांना सेंटर देण्यात यावीत, दुसरी गोष्ट की त्यांचा जो शुल्क आहे तो सरसकट माफ करण्यात यावा आणि तिसरा जो विषय आमच्या मागणीचा तो आहे की TCS आणि IBPS या ज्या खाजगी कंपन्या आहेत ज्या तुगलकी निर्णय विद्यार्थ्यांवर लादत आहेत आणि सातत्याने घोटाळे करत आहेत, आरोग्य पेपर घोटाळा असेल, त्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी घोटाळा असेल, त्याच्यानंतर तलाठी पेपरचा घोटाळा असेल, आता हे सगळे सातत्याने घोटाळे लक्षात घेता हे पेपर घेण्याचे अधिकार हे MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना देण्यात यावेत, अशी विनंती आम्ही या निवेदनाच्या मार्फत, या आंदोलनाच्या मार्फत सातत्याने या सरकारला करीत आहोत। अहमदनगर जिल्हा हरेगाव येथे मागासवर्गीय मुलांना घरातून उचलून नेऊन अमानुषपणे मारहाण करणाऱ्या संबंधितांवर जातीयवादावर अॅट्रॉसिटी व मोक्का अंतर्गत कारवाई करून आरोपींना अटक करा या मागणीसाठी वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनच्या वतीने शहराध्यक्ष संजय गुदगे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीराम तालुक्यातील हरेगावमध्ये 4 मागासवर्गीय मुलांना तेथील धनदांडगे सावकार याने घरातून उचलून नेऊन त्यांना झाडाला बांधून त्यांच्या अंगावर लघवी करून त्यांना थुकण्यास भाग पाडून ते थुकी वगैरे सगळे चाटा लावण्याचे म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये एकदम निंदनीय प्रकार गेल्या शुक्रवारी घडलेला आहे। त्याचा आम्ही वंचित बहुजन माथाडी जनरल ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं जाहीर निषेध करतो व महाराष्ट्र सरकारला जाहीर आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर जे आरोपी आहेत, जो सावकार आहे म्हणून त्यांचे दहशत आहे म्हणून असे त्या गावामध्ये दिसते, त्या दहशत मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांनी लवकर लक्ष घालायला पाहिजे होतं, पण गृहमंत्र्यांनी अजून लक्ष घातलेलं नाही। कारण त्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या 2007 ते 2009ला खैरलांची पण तिथंच घडलेली, आता पण हे प्रकरण त्या जिल्ह्यामध्येच आहे। तर या गृहमंत्र्यांनी या सगळ्या घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा वंचित बहुजन माथाडी जनरल ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल। त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेस आपण महाराष्ट्र शासन व गृहमंत्री यांनी राहतील असं मी जाहीर करतो। सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींच्या पुढे स्वतःची सुरक्षा ही सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे। अल्पवयीन मुलींचा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। 2 दिवसांपूर्वी
24 तासात 4 विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले. काही मुलांकडून देशी कट्टा व जिवंत काडतुसे सापडले. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस चौक्या वाढवणे व नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करण्याच्या फाईलची फक्त कागदावरच अंमलबजावणी होत असताना दिसते. आझाद समाज पार्टीचे अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष सनी चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. मी सनी चव्हाण आझाद समाज पक्षाचा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून येथे आज आम्ही CP साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे का पोलिसांवरचा भार कमी झाला पाहिजे आणि अमरावती शहरामध्ये 3 पोलीस स्टेशनची वाढीव झाली पाहिजे आणि शहरामध्ये चौकामध्ये CCTV कॅमेरे लागले पाहिजे आणि CCTV कॅमेऱ्याची जे काही बंद पडलेले आहे ते सुद्धा पूर्ववत झाले पाहिजे. शहरामध्ये काही प्रमाणात क्राईम वाढत आहे आणि आपले जे नवीन CP साहेब आलेले आहे त्यांनी सुद्धा या विषयावर दक्षता घ्यावी आणि चांगल्या पद्धतीनं ते अमरावती शहराला, अमरावती जिल्ह्याला चांगल्या पद्धतीनं हाताळत आहे. तरी पुन्हा मी आझाद समाज पक्षाच्या वतीने मागणी करतो की 3 पोलीस स्टेशनची वाढ झाली पाहिजे, पोलिसांवरचा भार कमी झाला पाहिजे आणि CCTV कॅमेरे चौकामध्ये पुनश्च पूर्ववत झाले पाहिजे. जे नादुरुस्त CCTV कॅमेरे आहेत ते दुरुस्त करून नागरिकांची गैरसोय होणार नाही, कुठे महिलांवर अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे, कोणत्या महिलांवर रात्री बेरात्री अत्याचार झाले नाही पाहिजे, CCTV कॅमेऱ्यामध्ये सर्व गोष्टी कैद झाल्या पाहिजे. या उद्देशाने आम्ही आज CP साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. धन्यवाद. या 3ही पोलीस स्टेशनचं विस्तारीकरण झालं पाहिजे. याच्यासोबत 3 जर पोलीस स्टेशन निर्माण झाले आणि संख्या जर वाढली तर ह्या ज्या घटना महिलांवरच्या ज्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत त्या कमी होईल. त्यासोबतच या शहरामध्ये घरफोडी, चोऱ्या, जबरी चोऱ्या या एवढ्या वाढल्या की जर तुम्ही मागच्या 1 महिन्याचा जर रेशो काढला किंवा मागच्या ज्या 6 महिन्याचा रेशो काढला तर तुमच्या लक्षात येईल की एवढ्या चोऱ्या झाल्या की लोकांच्या गाड्या सुद्धा वापस भेटून नाही राहिल्या. एवढी खराब परिस्थिती आहे. आम्ही पोलीस प्रशासनावर कोणताच काही आमचं म्हणणं नाही. आमचं म्हणणं आहे की शासन म्हणजे या शहराची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस प्रशासनाचं असते आणि पोलीस प्रशासनामध्ये जर काही सामग्री, जर मनुष्यबळ कमी असेल तर ते इथल्या शासनाने, इथल्या राज्य शासनाने पूर्ण कराव्या. काही 1 वर्ष आधी जेव्हा महानगरपालिकेचं बजेट झालं तेव्हा इथले जे महानगरपालिके स्थायी सभापती आणि तत्कालीन महापौर जे BJPचे त्यांनी असं घोषणा केली होती की या शहरामध्ये 5000 CCTV कॅमेरे लावणार. मग ते 5000 CCTV कॅमेरे गेले कुठे? तुम्ही फक्त काय बरं टोलेबाजी करत आहात. तुमचं शासन आहे इथं, राज्य शासन फडणवीस त्यानंतर शिंदे यांचं आहे आणि हे असून सुद्धा जर इथं CCTV कॅमेरा होत नसेल आणि स्वतः फडणवीस साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, त्यांना हा जो काही वाढता क्राईम लक्षात येत नाही आहे का? तर त्यांनी सुद्धा या गोष्टीला गांभीर्य घेऊन या गोष्टीला त्वरित काहीतरी अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. नाहीतर आम्ही शासन आणि प्रशासनाच्या विरुद्ध तीव्र आंदोलन छेडू. पूर्ण शहरामध्ये ठिकठिकाणी आम्ही आंदोलनं करू. याची गंभीर दखल जर इथल्या प्रशासनाने किंवा शासनाने घेतली नाही तर. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। बहुजन रयत परिषदेच्या वतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या
जयंतीनिमित्त नांदेड येथे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी MPSC UPSC स्पर्धा परीक्षांसंबंधी प्राध्यापक सज्जन कदम यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर माधव बसवंते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन पूर्वमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व्याख्यानाचे उद्घाटनही करण्यात आले। गरज लागते कोणत्या गोष्टीची आपण या सगळ्या कामामध्ये लक्ष घालावं लागतं, याबद्दलचा एक अल्पसा प्रयत्न या निमित्तानं गुंडिले साहेबांनी, बसवंते साहेबांनी केलेला। गेली अनेक वर्ष लोकांना स्पर्धा परीक्षेबद्दलचं भान यावं, मार्गदर्शन करताना आपल्या सगळ्यांना त्याबद्दलची भावुकता पटावी म्हणून या ठिकाणी पत्रिका काढण्यात आलेली आहे। मित्रांनो, आपलं घर सजवताना, संधी मिळाली ऑफिसर झालो, कार्यालय आकर्षक करताना, घरातून बाहेर पडलो म्हणून पत्नीकडे बघून एकदा। मी साहेबराव गुंडिले, बहुजन रयत परिषदेचा जिल्हा अध्यक्ष। आज डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं मातंग समाजातील, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना एक MPSC UPSCचं मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की या समाजातील विद्यार्थी व पालक यांना MPSC UPSCचं मार्गदर्शन, त्या शिक्षणातून एक मार्गदर्शन लाभावं आणि त्यातून प्रेरणा घेऊन या मातंग समाजातील आणि बहुजन समाजातील विद्यार्थी एक अधिकारी बनावं, हा माझा मानस हेतू होता। म्हणून मी दरवर्षी, गेल्याही वर्षी MPSC UPSCचा प्रोग्राम घेतला आणि याही वर्षी समाजातील विद्यार्थ्यांना MPSC UPSCचं मार्गदर्शन शिबिर मी आयोजित केलेलं आहे। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय लक्ष्मणराव ढोबळे साहेब उपस्थित झालेले आहेत। तसेच बहुजन रयत परिषदेची आमची सर्व वरिष्ठ टीम या नांदेड शहरामध्ये दाखल झालेली आहे आणि मातंग समाज विद्यार्थी बांधव मोठ्या संख्येने या शिबिराला उपस्थित झालेला आहे। मी पुनश्च या शिबिराचं आणि अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाला, त्याही समाजाचं मी अभिनंदन करतो। मी प्राध्यापक सज्जन कदम सर, राज्यसेवा अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नांदेड। आजच्या 103व्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाज व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना स्पर्धा परीक्षा नेमकं काय आहे त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। तसेच स्पर्धा परीक्षांबद्दल होणारे जे बदल आहे, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे बदल होत आहे आणि या परीक्षांना ह्या विद्यार्थ्यांनी सामोरं कसं जायचं, बदलती परिस्थिती, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शहरी भागातील विद्यार्थी यांचं स्पर्धा परीक्षेतील होणारे निवड याच्यामध्ये जो तफावत निर्माण झालेली आहे, तसेच आपले ग्रामीण भागातील मुलं हे या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन घेतील आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये विविध स्पर्धा परीक्षांना सामोरं जातील। या कार्यक्रमामध्ये स्पर्धा परीक्षेबद्दल दिशादर्शन कसं केलं पाहिजे, तसेच अभ्यासक्रमाची निवड कशी केली पाहिजे, तसेच पुस्तकांची यादी कशी निवडली पाहिजे, वेळेचे नियोजन कसं केलं पाहिजे आणि तसेच इथे जे सगळ्या गोष्टी येतात तसेच वेळेचे नियोजनासोबत टेम्परमेंटली आपलं संयम आणि सातत्याने कसा अभ्यास केला पाहिजे आणि आपलं यश कसं साध्य केलं पाहिजे याबद्दल आपण आज बोलणार। मी भारत कलवले, बहुजन रयत परिषद नांदेडचा जिल्हा शहराध्यक्ष आहे। साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज दिनांक 27 रोजी
कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. बहुजन रहित परिषदेचे संयोजक साहेबराव गुंडेले, मी स्वतः स्वागत चूक आणि शहराध्यक्ष भारत कलवले यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळावी, अधिकारी पदावर मोठ्या पदावर विराजमान व्हावं, हा एक उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून UPSC आणि MPSC स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे साहेब, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रोफेसर डॉक्टर माधव बसवंते सर, तसेच बहुजन रहित परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय रमेश तात्या गालफाडे, तसेच बहुजन रहित परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट कोमलताई साळुंके, तसेच प्रदेश उपाध्यक्ष बहुजन रहित परिषदेचे प्राध्यापक नाम साठे, तसेच प्रदेश सचिव रहित परिषदेचे माननीय ईश्वरजी शिरसाट साहेब आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदरणीय शिवा कांबळे सर आणि या MPSC UPSC आणि ISO राज्यसेवा अकॅडमी पुणेचे पॅटर्नचे प्राध्यापक सज्जन कदम सर यांचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप मोठं बहुमोल अशा प्रकारचं. अमरावतीत विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात असलेल्या उर्दू शाळेवर शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होत आहे. नगर परिषद अंतर्गत चालवित असलेल्या या उर्दू स्कूलमध्ये जवळपास 70 विद्यार्थी शिक्षण घेतात. सध्या एका शिक्षकावरच कामकाज सुरू आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी नगर परिषदेमध्ये ठिय्या मांडलाय. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षक देण्याची मागणीही करण्यात आली आहे. हमारे पढ़ाई का बहुत लॉस हो रहा है. हमारे स्कूल में कोई टीचर नहीं है. हमारे सर एक ही है, वो भी कभी मीटिंग में जाते हैं, कभी सुबह की स्कूल, कभी दोपहर की स्कूल. हमारे स्कूल का सही टाइम भी नहीं है. हम यहाँ पे मुख्य अधिकारी से मिलने के लिए आए. जब तक हमको टीचर नहीं मिलेंगे हम लोग यहाँ से जाएंगे नहीं. शिक्षक कारण के वर्षांपासून एकच शिक्षक आहे आणि आम्हाला शिक्षक पाहिजे, हे आमची मागणी आहे. इथं आम्ही गेल्या वर्ष 21ले 22ले आणि 23ले निवेदन देऊन आहे. त्याची OC आहे आमच्यापाशी, साहेबाची सही आहे त्याच्यावर. को टीचर चाहिए. हमारी स्कूल में 2-3 साल से टीचर नहीं है. अभी हम 10th क्लास में, अभी भी हमको सिर्फ एक ही टीचर है, और वो भी कभी सुबह की स्कूल लेते हैं, कभी दोपहर की लेते हैं. इसकी वजह से हमारी पढ़ाई का बहुत नुकसान हो रहा है. इसीलिए हम यहाँ पे आंदोलन पे बैठे हैं. जब तक हमको टीचर मिलेंगे नहीं हम यहाँ से जाएंगे नहीं. कोल्हापूरचे माजी नगरसेवक हरिदास सोनवणे व पत्नी उपमहापौर असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांचा मुलगा प्रवीण यांनी महानगरपालिकेची रिसिप्ट नंबर 644 मधील 810 चौरस फूट ओपन स्पेस जमीन गेली अनेक वर्ष बेकायदेशीर वापर करून गॅस गोडाऊन, कटर प्रशिक्षण केंद्र व रामकृष्ण मोटर्स यांचे गॅरेज टाकून लाखो रुपये कमावून महापालिकेची फसवणूक करीत असल्याचा आरोप प्राध्यापिका निलिमा हटकर यांनी पत्रकार परिषदेत केलाय. प्राध्यापिका आहे. आज आम्ही पत्रकार परिषद घेतली होती. ती महानगरपालिकेच्या ओपन स्पेसवर B वॉर्ड वायपी पवार नगरमध्ये त्या ओपन स्पेसवर गुंठेवारी करून घेऊन तिथे 3 वाणिज्य व्यवसाय हरिदास रामकृष्ण सोनवणे, प्रवीण हरिदास सोनवणे यांचे सुरू आहेत. घरात महापौर असल्याचा, तसेच ते उपमहापौर होते आणि माजी नगरसेवक होते, त्याचा त्यांनी गैरवापर करून टाउन प्लॅनिंगच्या लोकांना हाताशी धरून गुंठेवारी केली होती. ती मूळतः बेकायदेशीर आहे आणि ती फौजदारी गुन्ह्यास पात्र आहे. ज्यांनी गुंठेवारी केलेली आहे आणि ज्यांनी गुंठेवारी करून घेतली त्यांच्या फौजदारी गुन्ह्यात दाखल झाला पाहिजे. त्या ओपन स्पेसमध्ये 3 वाणिज्य व्यवसाय सुरू आहेत. 15 ते 20 वर्षापासून त्याचे लाखो इन्कम दर हरिदास सोनवणे कमवत आहेत. तर महानगरपालिकेचा महसूल त्यांनी बुडवलेला आहे. तो महानगरपालिकेने महसूल काढून घ्यावा आणि हे अतिक्रमण जमीनदोस्त करावे. 53 नोटीस आयुक्त बलकवडे मॅडम यांच्या आदेशाने 25/4/2023ला देऊनसुद्धा ते अतिक्रमण पाडण्यात आलेले नाही आहेत.
आणि याला जबाबदार महानगरपालिकेचे TP विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी आहेत। त्यांनी बेकायदेशीर बांधकाम असूनसुद्धा न पाडल्यामुळे हरिदास सोनवणे आता कोर्टात गेलेले आहेत आणि तिथं नियमितीकरण त्या जागेत करून मागत आहेत। 3 महिने झालं, 3 तारखा झाल्यात, तरीसुद्धा महानगरपालिकेतर्फे कोणतेही म्हणणं वकिलांना देण्यात आलेले नाही। अशा प्रकारे महानगरपालिकेची ओपन स्पेस हे माजी नगरसेवक, माजी उपमहापौर हे बळकवत आहेत आणि त्यांना घशात घालण्याचं काम हे महानगरपालिकाच करत आहे। त्यासाठी तुम्ही कुणाकडे तक्रार केली काय? त्यासाठी आम्ही 3 वर्षापासून आयुक्त मॅडम यांच्याकडे लेखी तक्रार करत होतो आणि आत्ताही जिल्हाधिकारी यांना मी सत्यप्रतिज्ञेवर ॲफिडेव्हिट देऊनही त्याचा काहीही उपयोग झालेला नाही। आडसोळे साहेबांनी ते पत्र, ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांच्याकडेच पत्र माझं ॲफिडेव्हिट दिलेलं आहे। त्यामुळं ताबडतोब हे अतिक्रमण पाडून टाकण्यात यावं। महानगरपालिकेने ताबडतोब विधी विभागातर्फे येथील तारखेला महानगरपालिकेचे म्हणणे देऊन ती जागा, त्या जागेवर जो स्टे आता कोर्टाने दिलेला आहे, महानगरपालिकेने म्हणणंच न दिल्यामुळं तो स्टे उठवावा, ती जागा ताब्यात घ्यावी, अतिक्रमण पाडून टाकावी आणि तिथं महानगरपालिकेचा बोर्ड लावावा। परवाना विभागानं माहिती असून सुद्धा ते उद्योगधंदे थांबवलेले नाहीत। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। शेळी व कबूतर चोरल्याच्या संशयावरून हरेगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथील 3 बौद्ध समाजातील मुलांना झाडाला लटकवून अमानुष मारहाण करण्यात आली व त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। सदरील घटनेमध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत खटला चालविण्यात यावा व आरोपी विरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना शिवसेना दलित आघाडी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले व तीव्र निषेधही व्यक्त करण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य शिवसेनेची सरचिटणीस आहे। श्रीरामपूर येथे श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे जे अमानुष प्रकार घडलेला आहे, बौद्ध समाजातील मुलांना कबूतर आणि शेळ्या चोरल्या या प्रकरणात धरून एका खोलीमध्ये डांबून एका मुलाला नंतर बाहेर काढून त्यांचे कपडे काढून सगळं नागवं करून त्यांच्यावर लघवी करण्यात आली, त्यांच्यावर थुकण्यात आलं आणि त्यांना ती थुकी चाटायला लावण्यात आली। असे घाणेरडे विकृत प्रकार जे करतात ना, ह्यांना माणूस म्हणून जगण्याचा काही अधिकार नाही। आणि शासन काय तिथलं झोपी गेलेलं आहे का? तिथल्या प्रशासनाला माझं एक आव्हान आहे की डोळ्यावरचे अंधकाराची पट्टी काढा आणि न्यायदेवतेला स्मरून जे निष्पाप लेकरं आहेत, ज्यांच्यावर हा अन्याय झालेला आहे, ज्या लोकांनी अन्याय केलेला आहे, त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करून घ्या आणि अॅट्रॉसिटी कलमानुसार मनुष्यवधाचे गुन्हे पण त्यांच्यावर लावा। जर भीतीपोटी एखाद्या लेकराचा तिथं जर ह्या मारहाणीत जर अंत झाला असता तर हे कुणाचे लेकर मेले असते? बौद्ध समाजाचे मेले असते। आणि वारंवार जे हे बौद्ध समाजावर अन्याय करतात अशा घाणेरड्या मनुप्रवृत्तीला माझं एक म्हणणं आहे की अरे तुम्ही पण माणसं आहात, जर फाईट करायची असेल तर समोरासमोर करा। असं 4-2 लोकांना पकडून, निष्पाप लेकरांना पकडून शेतामध्ये नेऊन बांधून ठेवून जर त्यांच्यावर जसे हल्ले करत असाल ना, तर माझं तुम्हाला आव्हान आहे, समोरासमोर भिडा, मग बघू आपण एकमेकांना। हे जे गुन्हे चाललेले आहेत प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे, तात्कालीन याची दखल घेऊन जे बौद्ध समाजावर व इतर दलित लोकांवर जे अन्याय होतात ते ताबडतोब बंद केले पाहिजे आणि जे गुन्हेगार आहेत, गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये ही जी भारताच्या अस्मितेला काळीमा फासणारी घटना हरेगावमध्ये घडलेली आहे, त्या घटनेचा आम्ही समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीनं तीव्र जाहीर शब्दामध्ये निषेध करतो। अलीकडे काही ठिकाणी आपण असं पाहिले, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मागे एक घटना घडली होती, ज्याच्यामध्ये मला वाटतं 1 का 2 जणांचा त्या ठिकाणी मॉब लिंचिंगमध्ये दुर्दैवी अंत झाला होता।
या घटना अलीकडे अशा पद्धतीने का घडत आहेत हे कुठेतरी विचार करण्याचं कारण आहे. या घटना घडत असताना आपण कुठेतरी पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, शिवशक्ती भीमशक्ती एकत्र नांदत असताना काही राजकीय दबावपोटी किंवा काही जणांच्या जाणून बुजून केलेल्या या अशा कार्यामुळे हे समाजाला कुठेतरी एक वेगळं वळण मिळत आहे असं मला वाटतंय. या ठिकाणी महाराष्ट्र आपण कशा पद्धतीने पुढे घेऊन जातोय हे विचार करण्याची खरी गरज आज या सगळ्या जनतेला असं मला असं वाटतंय. हरेगाव ना हरेगावमध्ये ज्या पद्धतीने त्या मुलांना अमानुषपणे त्यांचे कपडे काढण्यात आले, त्यांना उलटं लटकवण्यात आलं, त्यांना थुंकी चाटायला लावली, त्यांच्यावरती लघुशंका करण्यात आली, म्हणजे कुठेतरी माणुसकीला काळीमा फासणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे. ह्या घटनेचा आम्ही समस्त शिवसेना पक्षाच्या वतीनं, मागासवर्गीय विभागाच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे की शासन कुठेही अशा पद्धतीच्या कारवाईला किंवा कार्यांना प्रोत्साहन करत नाही. आपण शासनाने विनंती केली आहे प्रशासनाला की आपण त्या ठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकारी असेल, जिल्हा अधीक्षक असतील, यांना आपण कठोर निर्देश देण्यात यावे की इथून पुढे अशा घटना कुठे घडू नयेत, जेणेकरून कायदा सुव्यवस्था कोणी आपल्या हातात घेणार नाही. जर उठसूट कोणी कायदा सुव्यवस्था आपल्या हातात घेत असेल तर महाराष्ट्रामध्ये येणारा काळ हा कोणत्याही दिशेला जाऊ शकतो. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून या सर्वांच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. इथून पुढे आपण शासनाने त्या ठिकाणी कठोर कारवाई करावी. जे कोणी आरोपी असतील त्यांच्या विरोधात अट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना कठोर शासन करण्यात यावे. संविधान साक्षरता यामुळे प्रत्येक भारतीयांच्या जीवनामध्ये मूल्य निर्मिती होईल. त्यामुळे आंबेडकरवादी मिशनच्या वतीने राबविण्यात येणारे संविधान साक्षरता राष्ट्रीय अभियान हे आदर्श नवभारत निर्मिती करेल. माझ्या जीवनातील ही सर्वात सुंदर व शिस्तबद्ध सकाळ असल्याचे या प्रसंगी सुशील कुमार नायक, उपविभागीय पोलीस अधीक्षक यांनी आपले मत व्यक्त केले. असं कुठलंही ज्ञान नाही की हे प्रिलिम्स पुरतं मर्यादित आहे, हे मेन्स पुरतं मर्यादित, असं कुठलंही एक सिलेबस देतानाच आपल्याला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह सिलेबस, म्हणजे एखादी व्यक्ती कुठल्याही फॅकल्टीचं, समजा मी इंजिनिअरिंगचा आहे, कोणी आर्ट्सचा असेल, कोणी सायन्सचा असेल, तर या सर्वांना पुढे भविष्यात काम करताना अधिकारी म्हणून काय काय लागतं याचा विचार करून हा सिलेबस सेट केलेला असतो. त्यामुळे आपल्याला अत्यंत कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि ओपन माइंडेडली आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं आपली कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची. 2 महिने अभ्यास केला, 1 महिने सोडून दिला, 2 वर्ष घरी थांबला, नंतर काहीतरी केलं, असं न करता कंटिन्यू अभ्यास करायचा. मला आता मी नाव विसरलो त्यांचं, एक इंजिनियर आठवतात, ते टेल्कोमध्ये होते, म्हणजे आत्ताची टाटा मोटर्स जी आहे ती पूर्वी टेल्को होती. तर टेल्कोमध्ये ते चांगल्या मोठ्या पदावर होते. तर टेल्कोमध्ये एका डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटला चालत जायला लागायचं. म्हणजे त्यांचं जे इंजिनिअरिंगचं जे डिपार्टमेंट होते तर त्यांच्याकडे नोट्स होत्या स्वतःच्या, तर ते खिशात ठेवायचे. ज्यावेळेस या डिपार्टमेंटमधून त्या डिपार्टमेंट जायचं, पायी जायचं, तर ते स्वतः वाचत जायचे. सो अशा प्रकारची कन्सिस्टन्सी, अशा प्रकारचं डेडिकेशन आपल्याला असल्याशिवाय अशा प्रकारच्या एक्झाम्सला आपण क्वालिफाय करून पुढे जाऊ शकत नाही. आणि हेच आपल्याला नंतर आपण भविष्यात जेव्हा अधिकारी होऊ हेच आपल्याला कामी येतं. सर्वात महत्त्वाचं आहे आपण कन्सिस्टन्सी देऊन आपल्याला काय वाचायचं हे लक्षात आल्यानंतर आपल्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे. नुसती कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणजे, उदाहरण मी तुम्हाला सांगतो, सहकार हा विषय आहे, बरोबर? आपल्या जवळपास सर्व प्रिलिम्समध्ये सहकार आहे. तर सहकाराचं जर तुम्ही वाचत असाल, तर इकॉनॉमिक्समधला सहकार आहे, तर सहकार म्हणजे काय, इथून जे कन्सेप्ट मी तुम्हाला उदाहरण देतोय, कन्सेप्ट आपली एकदम क्लिअर झाली पाहिजे. अशी कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे की त्यातला जो फॅक्च्युअल डेटा आहे तर तुम्हाला एखाद्याच वाचल्यानंतर लक्षात येईल. पण तुमची कन्सेप्ट जर क्लिअर झाली तर सहकारावर कुठलाही प्रश्न येऊ तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जे आता मला रिमाइंड होते 9-10 वर्षापूर्वी मी जे वाचलेले, तर आणि एखाद्याचा सहकार आहे, तर सहकाराचा पूर्ण हिस्ट्री घ्यायची आणि आत्तापर्यंत त्याचं काय कोरिलेशन आहे, की सहकारी संस्थांची स्थापना, मग त्या कुठल्या पद्धतीच्या आहेत, बरोबर? त्याचे 2-3 नाव आहेत, जर्मनीच्या बेसवरच्या आहेत का कुठल्या आहेत. त्याच्यानंतर पहिला कायदा कधी आला, त्याच्यामध्ये कधी हे झालं, 6चा आहे, मग 19, त्यानंतर पुढे महाराष्ट्राचा सहकार कायदा कधी आला, महाराष्ट्राचा सहकार कायदा आल्यानंतर महाराष्ट्र सहकारमध्ये का पुढे, कोणत्या क्षेत्रात, सहकारी क्षेत्रामध्ये कोणत्या याच्यात पुढे, सहकारी संस्थेचे प्रकार कुठले आहेत, बरोबर? हे असं याच प्रकारचं सिस्टमॅटिक लिहिलेलं. त्यानंतर आत्ता जी नवीन लेटेस्ट 97 काहीतरी घटना दुरुस्ती, त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, मग आत्ता लेटेस्ट काय की सहकार हा कुठल्या यादीतला विषय, कॉन्करंटमधला आहे का कुठला आहे, मग सहकार खातं पूर्वी नव्हतं, आता कसं निर्माण झालं, त्याच्यावरून सहकारावर काय परिणाम झाले, इथपर्यंत. म्हणजे एखादं जर आपण टॉपिक पकडला तर त्याचे बॅकवर्ड लिंकेज टू फॉरवर्ड लिंकेज, म्हणजे फक्त त्या सहकार याच्यापुरतं न करता आत्ताचं त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे,
आत्ताचं त्याची काय व्हॅल्यू आहे, आत्ताचं त्याचं डेव्हलपमेंट काय, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. आणि हे तुम्हाला पहिल्या वेळेस मी सहकार वाचल्यावर मला लक्षात येणार नाही. ज्यावेळेस मी पहिल्यांदा वाचेल. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसोबत. तोपर्यंत जय भीम.